सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा आरक्षण उपोषणकर्त्या राजश्री उमरे पाटील यांनी केलाय। सरकारचा जी.आर. मराठ्यांचा फायद्याचा नाही अशी टीका देखील उमरे पाटील यांनी केली आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्या राजश्री उमरे पाटील यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। कामाचा नाहीये, फायद्याचा नाहीये, मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे। आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेलं होतं। मराठवाड्यातील मराठा लोकांना एक लाभ मिळावा आरक्षणाचा, मात्र तो या जी.आर. मधून मान्य झालाय का? तुमची मागणी पूर्ण झाली का? जो जी.आर. आता काढण्यात आलेला आहे, खरं तर मला असं म्हणावं वाटतं की त्या जी.आर. संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंनी जे आपल्याला छत्रपतींची शपथ घेऊन एक आश्वासनांचं पुस्तक लिहिलं होतं, या सरकारने सुद्धा त्या आश्वासनाच्या पुस्तकाला एक प्रकारचं कव्हर बदललं असं या जी.आर.ला म्हणण्यात येईल। दुसरी गोष्ट मला अशी म्हणावं वाटते की त्या जी.आर. संदर्भामध्ये म्हणजे मराठे युद्धात जिंकले पण तहामध्ये हारले अशा पद्धतीचा हा जी.आर. आहे। माझा प्रश्न आहे विखे पाटलांना, त्यांचं जे शिष्टमंडळ आझाद मैदानावरती जरांगे पाटलांना भेटायला गेलं होतं, त्या शिष्टमंडळामध्ये माणिकराव कोकाटे जे माजी कृषी मंत्री होते, ज्यांना ज्या बैलबुद्धी असणाऱ्या मंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दलचं ज्ञान नाहीये, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये शिष्टमंडळ म्हणून भेट द्यायला जाणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे एक प्रकारे त्या मंचावरती जाऊन त्यांनी रमीची पानं आमच्या मराठा समाजाला पुसलेली आहेत का, असं मला त्यांना म्हणायचं आहे। हा जी.आर. कशा पद्धतीनं फायद्याचा ठरेल हा येणारा काळ ठरवेल, पण मला तरी सध्या असं वाटते की हैदराबाद गॅझेटियरचा जो आता पद्धतीचा जी.आर. काढलेला आहे, यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्यांचे कुणबी नोंदी सापडतील त्यांनाच या जी.आर.चा फायदा होणार आहे। म्हणजे एकंदरीत जो 70 वर्षापासूनचा लढा आहे तो सुद्धा परत चालूच राहणार आहे। मग आपण पूर्णपणे फायदा भेटेलच असं कसं काय म्हणू शकतो? मराठा समाजाची याही वेळेस फसवणूक झालेलीच आहे। जी.आर. जो आहे तो कुठल्याही प्रकारे समाजाचा फायद्याचा नाहीये, समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केल्याचा आरोप जो आहे तो राजेश उमरे पाटील यांचा पाहायला मिळतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।